शिवसेना शिंदे गटाकडून सौ. रत्ना चंद्रकांत रघुवंशींच्या उमेदवारी अर्ज दाखल. नंदुरबार नगरपालिकेचा सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगराध्यक्षा सौ. रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन केले. 20 वर्षांपासून सलग 4 निवडणुकीत विजय होत नगराध्यक्ष पदाचा बहुमान मिळालेल्या रत्ना रघुवंशी या जिल्ह्यातील पहिल्या नगराध्यक्ष आहेत. नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या 6व्या दिवशी शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगराध्यक्ष सौ. रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांच्याकडे दाखल केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राम रघुवंशी, माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी सभापती कैलास पाटील, नगरसेवक रवींद्र पवार, जागृती सोनार, ज्योती पाटील, सोनिया राजपूत, आशा बालानी, सुरेखा मराठे, शीतल वसावे, हर्षदा चौधरी, प्राचार्य नूतनवर्षा वळवी, प्राचार्य नंदा वसावे, शत्रुघ्न बालानी, अतुल पाटील, साहिन परवेज खान, किरण चौधरी आदी उपस्थित होते. आधी महापुरुषांना वंदन, नंतर अर्ज दाखल. सौ. रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगोदर पालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृतिक पुतळा व भगवान बिरसा मुंडा यांच्या पुष्पार्पण करून अभिवादन केले. 2002 पासून नगराध्यक्षपदासाठी पहिली निवडणूक लढवली. शहरातील जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिले. 20 वर्षापासून नगराध्यक्षपदाची संधी मिळाल्याने पालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास कामे करता आली. नंदनगरीवासियांना वीज, पाणी, आरोग्य, शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात पालिकेचे विविध प्रकल्प साकारण्यात आली. यंदाच्या निवडणुकीत शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी, माजी शिरीष चौधरी यांनी नगराध्यक्षपदासाठी संधी दिली. त्यामुळे मी त्यांची ऋणी आहे. यंदाच्या निवडणुकीत देखील नंदुरबारकर नागरिक माझ्यावर विश्वास दाखवतील. शिवसेना शिंदे गट नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ. रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.